तर मित्रो, आज आपण पर्यावरण अध्ययन म्हणजेच BVAE 181 मधील पर्यावरण अभ्यासावरील क्षमतावर्धक अनिवार्य अभ्यासक्रमाचे म्हणजेच AECC मधील ब्लॉक 2 नवीकरणीय आणि अपारंपरिक संसाधने यामधील 4, 5, 6 आणि 7 या एककांच्या विषयी चर्चा करणार आहोत. आता यापूर्वीच्या अभ्यासामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीच्या तर आता यापुढं आपली जबाबदारी म्हणून काय असेल आणि नेमकं कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेची गोष्ट आहे याविषयी आपण विचारविनिमय करणार आहोत. नैसर्गिक संसाधने म्हणजेच साधारणपणे जमीन, पाणी, खनिज, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो. आपली ही संसाधने जी आहेत ती निसर्गानं आपल्याला दिलेली आहे, जी सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये जैविक आहेत, अजैविक सुद्धा आहेत. आपल्या नैसर्गिक खजिन्यांचा सुज्ञपणे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा सुज्ञपणे आणि विवेकाने वापर करणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. नैसर्गिक संसाधनांची मागणी जी आहे आपली ती झपाट्याने वाढत आहे आणि संसाधनाचा अंदाजात वापर केला जात असल्याचे मानले जाते. ह्या अंशतः मानवी संख्येमधील लोकसंख्येमधील प्रचंड वाढ आणि वापरण्याचा दर म्हणजेच रेट त्याच्यामुळं आणि अंशतः ही संसाधने मर्यादित आहेत आणि ही संसाधने एक दिवस संपतील याची आपल्याकडून जाणीव नसल्यामुळे घडत आहे. त्यामुळे शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची गरज आहे. यापूर्वी आपण शाश्वत ज्याला आपण म्हणतो शाश्वत विकास याची संकल्पना पाहिलेलीच आहे. तर आपल्याला जमीन, पाणी, खनिज, वनस्पती आणि प्राणी यांच्या संसाधनामध्ये ही संसाधनं वापरत असताना आता यामधील जमीन जी आहे ती अजैविक आहे, पाणी अजैविक आहे, खनिज अजैविक आहे, वनस्पती आणि प्राणी फक्त जैविक स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला जाणीव नाही आणि याचा वापराच्या दरामुळं म्हणजे याचा अमर्याद वापर होतोय थोडक्यात आणि त्यामुळं ही संसाधनं मर्यादित आहेत आणि एक दिवस संपतील याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आता आपण जमीन आणि जलसंपदा म्हणजे पाणी याविषयी थोडक्यात विचार करूया. आता या घटकामध्ये जमीन आणि जलसंपदा या घटकामध्ये जमीन आणि पाणी या दोन महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनाची आपण चर्चा करणार आहोत, जी सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. तर जमीन आणि पाणी हे दोन गोष्टी वनस्पती आपल्या नैसर्गिक खजिन्यांचा लागवडीसाठी, चराईसाठी, वनस्पती सामग्रीच्या वापरासाठी, जमिनीचा पृष्ठभागाचा सखोल व अनियंत्रित वापर केल्याने वनस्पती समुदाय व त्यांची रचना तसेच पुनरुत्पादन क्षमतेवरती काही परिणाम झालेला, तो विपरीत स्वरूपाचा परिणाम झालेला. त्याचप्रमाणे खाणकाम व प्रदूषणाच्या आणखी काही गोष्टी ज्या प्रदूषणाच्या सर्वात स्पष्ट आणि दीर्घकालीन ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला त्याची कोणती काळजी घ्यायची आहे हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला याचा कशा पद्धतीने वापर करण्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याची पहिल्यांदा म्हणजे आपण खनिजं आहेत,
म्हणजे जमिनीच्या याच्यामध्ये सापडणारे खनिज आहेत, त्याचा वापर कशा पद्धतीने करणं, विवेकानं वापर करणं, लागवडीसाठी, चराईसाठी किंवा वनस्पती सामग्रीच्या वापरासाठी जमिनीच्या पृष्ठभागाचा सखोल आणि अनियंत्रित वापर, म्हणजे खूप खोलवर जाऊन या गोष्टीचा वापर केला जातो आणि तो अनियंत्रित वापर केल्याने वनस्पती समुदाय व त्यांची रचना आणि पुनरुत्पादन याच्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. त्याचप्रमाणे खाणकाम प्रदूषणाचा सर्वात स्पष्ट आणि दीर्घकालीन परिणामापैकी एक म्हणजे जलस्रोतांचा परिणामात्मक परिमाणात्मक आणि गुणात्मक ऱ्हास झालेला आहे. या खोदाईमुळं, खाणकामामुळं प्रदूषणाच्या सर्वात स्पष्ट आणि दीर्घकालीन परिणामापैकी म्हणजे जलस्रोतांचा परिमाणात्मक आणि गुणात्मक ऱ्हास. म्हणजे त्याची क्वालिटी आहे ती कमी झालेली आणि परिमाणात्मक म्हणजे त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे. आता उद्योग, जलाशयामध्ये विषारी कचरा टाकणं, ज्यामध्ये जलाशय निरुपयोगी होतात. नैसर्गिक संसाधनांची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. त्याचं मुख्य कारण आपण वर मेन्शन केल्याप्रमाणे, वर निर्देशित केल्याप्रमाणे लोकसंख्या वाढ हा एक भाग आहे. म्हणून आपण त्यांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणं गरजेची गोष्ट आहे. पर्यायी स्रोत किंवा त्यांचे पर्याय देखील शोधणे आवश्यक आहे. आता संसाधन म्हणून आपण जर वनांचं जर विचार केला तर त्यांचा आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, सामाजिक महत्त्व आपल्याला माहीत आहे. हे जंगलतोडीची विविध कारणे आणि परिणामांचे स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला मिळवणं गरजेचे आहे. आणि ती विभाग वन संपत्तीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या संबंधित आहे. आता आपण जैवविविधता म्हणजे काय? आता आपल्याला माहीत आहे की आपण मुख्य वर्गीकरण जे केलेलं आहे ते जैविक आणि अजैविक अशा स्वरूपाचं हे केल्यानंतर आपल्याला जीव किंवा सजीव ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये 2 प्रकार आहेत आणखी. ते कोणते? एक म्हणजे वनस्पती आणि दुसरं म्हणजे प्राणी. आता त्याच्यामध्ये जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांसंबंधित आहे. तर मूल्य आणि सेवा हे एकक जैवविविधतेची व्याख्या करते. मूल्य म्हणजे व्हॅल्यूज आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस हे एकक जैवविविधतेची व्याख्या करतात. अनुवांशिक प्रजाती परिसंस्थेतील विविधता जैवविविधतेच्या विविध स्तरांचं स्पष्टीकरण करते. हे भारतातील विविध जैवविभाविक क्षेत्रामध्ये आढळणाऱ्या वन्यजीवांच्या प्रजातींची गणना आणि विश्लेषण देखील करते. जैवविविधतेमध्ये आपल्याला सजीवांच्या संबंधी जैवभौगोलिक क्षेत्रामध्ये आढळणारे वन्यजीव एका प्रकारचे असतात. त्या प्रजातीची गणना आणि विश्लेषण सुद्धा जैवविविधतेमध्ये केलं जातं. हे एकक प्रत्यक्ष विरुद्ध अप्रत्यक्ष वापर, निष्कर्षण विरुद्ध गैरनिष्कर्षण वापर, संसाधन विरुद्ध गैरसंसाधन वापराच्या दृष्टीने विविधतेचे मूल्य देखील स्पष्ट होतं आपल्या जैवविविधतेमध्ये. आता पुढच्या एककामध्ये आपण ऊर्जा संसाधने, ऊर्जा आपल्याला माहीत आहे, आपण अन्न साखळीमध्ये पाहिलेलं आहे. जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एका प्राण्याचं अन्न हा दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेला असतं किंवा तो प्राणी असतो, अशा स्वरूपाचा आपण मागच्या वेळी अर्थ लावलेला आहे. आणि या अन्न साखळीमधून पोषण साखळी निर्माण होते. या पोषण साखळीमधून ऊर्जेची देवाणघेवाण होते. ऊर्जेची देवाणघेवाण ही आपण मागच्या वेळी पाहिलेली 10% होते एका ट्रॉपिक लेवलमध्ये जाण्यासाठी. तर ऊर्जा संसाधने या घटकामध्ये आपण आर्थिक विकासामधील ऊर्जेची बहुआयामी भूमिका समजून घेऊन संसाधन म्हणून ऊर्जेविषयी आपली चर्चा सुरू करणार आहोत. आपण आपल्याकडील ऊर्जा संसाधनाचा पाया, आपल्यासाठी उपस्थित असलेल्या विविध ऊर्जा पर्यायांची तपासणी करून जमीन आणि पाण्याचे स्रोत यांच्या संबंधी आपण आत्ता विचार करणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे पर्यावरणाची रचना, पर्यावरणाचे कार्य. आता
यामध्ये आपल्याला माहीत आहे रचना काय आहे आणि परिसंस्था मानवासह असंख्य सजीवांना कसे आधार देते याचा अभ्यास केला आहे. तुम्ही पर्यावरणाचे महत्त्व आणि सूर्यापासून उत्पादकापर्यंत म्हणजे झाडे, हिरव्या वनस्पती, शेवाळ इत्यादी ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी जाते हे देखील समजून घेतले आहे. म्हणजे ऊर्जा जी आपण जर वृक्ष किंवा वनस्पतींचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला माहीत आहे की वनस्पती ह्या अ, जमिनीमधून मूलद्र अन्न घेऊन किंवा पोषक द्रव्ये घेऊन, पाणी घेऊन, खनिजं घेऊन, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं प्रकाश संश्लेषण क्रिया करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता या पहिल्या उदाहरणामध्ये आता सूर्यापासून हे उत्पादकांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. आता उत्पादकातून म्हणजे ही सूर्यापासून मिळणारी उष्णता आपण त्याची वृक्षापासून मिळणाऱ्या फळापर्यंत किंवा शर्करेपर्यंत C6H12O6 हा शर्करेचा मूळ फॉर्म्युला आहे, रासायनिक संज्ञा आहे. तर त्याच्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि त्यानंतर ते शाकाहारी प्राण्यांना, नंतर मांसाहारी प्राण्यांसारख्या विविध जीवन ग्राहकांना दिलं जातं किंवा ते घेतात. सध्याच्या एककामध्ये आपण निसर्गाने दिलेल्या संसाधनांची किंवा संपत्तीची फक्त चर्चा करूया, की आपल्याला समजून घेऊया. कारण या सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी या संसाधनाची गरज आहे. आपल्या नैसर्गिक खजिन्यांचा सुज्ञपणे आणि विवेकाने वापर करणे ही आपली प्रमुख चिंता आहे. नैसर्गिक संसाधनाची आपली मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र या संसाधनाचा अंदाधुंद वापर केला जात असल्याचे मानले जात आहे. हे अंशतः मानवी लोकसंख्येतील वाढ हे मुख्य कारण आहे. अंशतः ही संरक्षण करण्याचे आणखी एक कारण आहे. त्याचा पुरवठा अमर्यादित नाही हे ओळखलं पाहिजे. नैसर्गिक संसाधनाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. म्हणून त्यांचा अधिक कार्यक्षमतेने इफिशियन्सी ज्याला म्हणतो वापर करणे गरजेची गोष्ट. पर्यायी स्रोत किंवा पर्याय त्यांचे पर्याय देखील शोधणं आवश्यक आहे. जेव्हा आपण त्यांची उपलब्धता आणि मर्यादा समजावून घेऊ तेव्हाच आपल्याला हे शक्य होणार आहे. आता आपल्याला माहीत आहे की मुळात संसाधने दोन प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ पहिलं म्हणजे अक्षय आणि अपारंपरिक दोन प्रकारचे. याचा अर्थ काय नेमका? अक्षय म्हणजेच नूतनीकरण योग्य आणि दुसरा एक प्रकार आहे अनूतनीकरण योग्य. आता आपण व्यापकपणे त्याच्यामध्ये फरक करू शकतो. आता पहिली गोष्ट अशी आहे की निसर्गाद्वारे ज्या वस्तू आणि सेवा पर्यावरण अशा स्वरूपाचा पुरवठा होतो आणि मानवनिर्मित संसाधनं म्हणजे काय आधी आपण थोडंसं पाहूया. मानवनिर्मित संसाधने म्हणजे शहरे, इमारती, संस्था. तर त्या संस्थांमध्ये अनेक शिक्षण संस्था असतील किंवा गृहनिर्माण संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील. इतर कलाकृती आणि मानवी संसाधने ज्यात शहाणपण समाविष्ट आहे. म्हणजे त्यामध्ये एकमेकास पूरक अशा गोष्टी आहेत. त्याला शहाणपण असा शब्द वापरलेला आहे. असे अनुभव, कौशल्य, उपक्रम यांनी आपल्याला अपारंपरिक स्वरूपामध्ये त्या आपल्याला परत कोणत्या मिळतात. आता संसाधने परत निर्माण करणारी कोणत्या गोष्टी आहेत? आता पाणी एक आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. हा अक्षय स्रोत आहे. कारण आपण हायड्रोलॉजिकल सायकलमध्ये म्हणजे जलचक्रामध्ये पाहिलेलं आहे की समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ योग्य वातावरण निर्माण झाल्यानंतर त्याचा पर्जन्यवृष्टीमध्ये परिणाम होतो. पर्जन्यवृष्टी निर्माण होते. पर्जन्यवृष्टीमधून जे पाणी पृष्ठभागावरती पडलेलं आहे त्यापासून नद्या, नाले, कालवे किंवा ओढे आणि या सगळ्या गोष्टीला मधून पाणी वाहते आणि परत पाणी हे समुद्राकडे जात असते. परत आणखी समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन
म्हणजे बर्फ आणि दुसरं म्हणजे पाऊस. तर या स्वरूपामध्ये जे हायड्रोलॉजिकल सायकल आहे ते रिपीट होते. आता हे पाणी जे आहे ते नूतनीकरण योग्य संसाधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्याला पुनर्निर्माण करता येण्यासारखी जी गोष्ट आहे त्याला नूतनीकरण योग्य. अलग लक्षात, नूतनीकरण योग्य म्हणजे याला आपण रिसायकलेबल अशा स्वरूपाचं हे कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, हायड्रोलॉजिकल सायकल आहे. नंतर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडतात याची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. आता अनूतनीकरण संशोधन आपण विचार करू. तर पेट्रोल आणि कोळसा आपण जर विचार घेतलं तर पेट्रोल कोळसा म्हणजेच यामध्ये पेट्रोलमध्ये पेट्रोलियम पदार्थ येतात. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे डिझेल आहे, पेट्रोल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची इंधन अशा स्वरूपाचं येतं. त्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो. हे जे पेट्रोल आहे किंवा कोळसा जो आहे तो कोळसा आपल्याला पृथ्वीच्या भूगर्भामधून मिळतो आणि त्याचे साठे मर्यादित आहेत. आता पेट्रोल आणि कोळसा ज्यावेळी जळतो त्यावेळेला आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा अशा स्वरूपाची होते की परत आपल्याला मिळवता येत नाही. हे नूतनीकरणीय म्हणून अनूतनीकरणीय म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे माती ह्या संबंधी आपण जर विचार केला, भू म्हणजे आपण ज्याला आपण हे म्हणतो माती म्हणजेच भू किंवा ज्याला आपण अवनी म्हणतो, म्हणजे त्यामधील माती हा महत्त्वाचा घटक आहे. ते मातीची निर्मिती जी आहे ती खडकांचं झीज होऊन अन्य गोष्टीमुळे माती मिळते. ही फार संत प्रक्रिया आहे. तर वरच्या मातीचा थर तयार होण्यासाठी 1 इंचाचा थर तयार होण्यासाठी मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे जरी ही नूतनीकरण योग्य असली जमीन किंवा ज्याला आपण जमिनी म्हणण्यापेक्षा मातीची निर्मिती आहे ती जरी नूतनीकरणासाठी उपलब्ध असली तरी सुद्धा ही निर्मिती आहे ती फार संत प्रक्रिया, हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आता जर आपण मातीची निर्मितीचं उदाहरण घेतलं तर आपल्याला अतिशय संत प्रक्रिया आहे असं म्हणावं लागेल. आपण पाणी आणि जमीन म्हणून आता जमीन किंवा माती आणि पाण्याच्या संसाधनाशी असलेल्या नात्यावर अवलंबून राहिलेलं आहे सजीवांचं जीवनही, सजीवांचा विकास सुद्धा. तर याच्यावरती अवलंबून आहे. हे नातं जे आहे म्हणजे जमीन आणि पाणी हे संसाधन जे आहे. आता पाणी तर आहे ते जमीन एवढी नूतनीकरण योग्य नाही असं म्हणता येईल, कारण त्याला फार वेळ लागतो. हजारो वर्ष लागल्यानंतर 1 इंच जमिनीचा किंवा मातीचा थर तयार होतो. म्हणजे जरी नूतनीकरण योग्य असेल तरी सुद्धा खूप मोठा कालावधी त्या गोष्टीसाठी लागतो. पाण्याचं त्याच्यापेक्षा थोडंसं सोपं आहे पाण्याच्या संसाधनासाठी. तरी परंतु पाणी हे जे आहे ते नदी किनारे, नदी खोऱ्यांनी आरंभिक मानवी वसाहतीवरती प्रभाव टाकलेला होता. त्यामुळं काही खोऱ्यांचा विश्वास झाला. गंगा खोरे असेल किंवा याच्या पूर्वीही ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अनेक संस्कृती आहेत त्या तिथं उदयास आलेल्या दिसतात. इतका पाण्याचा प्रभाव या मानवी जीवनावरती आहे किंवा साधारणपणे सतत विकसित होतं. अनेक प्रारंभिक संस्कृती नदी किनाऱ्यावरती फुलल्या, नदीच्या पुरामुळे त्या नष्ट पण झाल्या.
काही कदाचित दोषपूर्ण जलसंसाधन नदीखोऱ्याच्या व्यवस्थापनामुळे, तथापि शेवटी मानवाचे जमिनीशी असलेले चक्रीय नाते समजून घेतले पाहिजे आपण. या समजुतीमुळे अत्यंत विकसित अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून टाक्यांची निर्मिती झाली. पाणी साठवण्याची व्यवस्था करण्याचं मानवानं शिकून घेतलेलं आहे. आता पाण्याचे विषयी जर बोलायचं झालं तर ताजं पाणी किंवा गोडं पाणी किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण पॉर्टेबल वॉटर म्हणतो, त्याच्याविषयी आपण विचार विनिमय करणार आहोत. तर पाण्याचे अनेक प्रकार आहेत. पाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. पाणी बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे, त्याला आपण गोठलेले पाणी म्हणूया किंवा बर्फ म्हणूया. आणि पाणी जे द्रव पिण्यासाठी, आपल्याला अंघोळीसाठी किंवा स्वयंपाकासाठी जे पाणी आपण वापरतो ते द्रव स्वरूपामध्ये असतं. तर त्याचा जर आपण उपाय म्हणजे बघितला तर एकूण पाण्यापैकी 3% पेक्षा कमी ताजे पाणी जे आहे ते उपलब्ध आहे. विविध संसाधनांमध्ये एकूण ताज्या पाण्याचे विभाजन आणि त्याची उपलब्धता कशा पद्धतीने केलेली आहे किंवा नैसर्गिकरित्या झालेली आहे, याचा आपण जर विचार केला तर पाणी म्हणजे गोठलेले पाणी म्हणजे बर्फ हे 80% आहे. नंतर द्रव स्वरूपामध्ये जे पाणी आहे ते 20%च आहे. यामध्ये आपण बर्फ आणि बर्फ हा जो गोठलेले पाणी ज्याला आपण म्हणतो, तो दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरती पृथ्वीच्या हे जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आणि 20% उरलेलं पाणी जे आहे नदी, नाले, टक्केवारीमध्ये, तलावामध्ये 0.2% आहे. मातीमध्ये 0.04% आहे. नद्यांच्या मध्ये 0.02% आहे. आणि वातावरणामध्ये बाष्पाच्या स्वरूपामध्ये हे जे आहे ते 0.02% आहे. आता बाष्प जे आहे, काही आफ्रिकन देशामध्ये आपल्याला माहीत आहे किंवा आपल्याला समजू शकेल की वातावरणातल्या पाण्याचा सुद्धा जे वातावरणातलं बाष्प जे आहे ते बाष्प परत आपण सांद्री भवनानंतर पिण्यासाठी वापरू शकतो. आणि तशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी जे आहे, तंत्रज्ञान आहे, ते विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञानाने बाष्पयुक्त पाणी आहे त्याविषयी बोलत. आता जैविक ज्याला आपण म्हणतो, जैविक म्हणजे चयापयामध्ये वापरले जाणारे पाणी, तर ते 0.0001 एवढ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि सर्वात शेवटी भूजलामध्ये सुद्धा पाणी आहे आणि ते त्याची टक्केवारी जी आहे ती 19.7 आहे. म्हणजे द्रव स्वरूपामधलं जे पाणी आहे त्यातलं 20% म्हणजे टोटल 20% उपलब्ध आहे, त्यातलं 19.7% हे भूजलामध्ये आहे. तलाव, माती, नद्या, वातावरण आणि जैविक चयापचय यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती भूजल उपलब्ध आहे. आता हे ताज्या पाण्याविषयी बोलतो. तर जर आपण विचार केला तर उपलब्धतेचं प्रमाण जे आहे तलावामधलं 1% आहे, मातीमधील आहे ते 0.2% आहे, नद्यामधलं आहे ते 0.1 अशा स्वरूपाचं आहे, 0.1% असं आहे. आणि जैविक चयापचयमध्ये वातावरणामध्ये 0.1% आहे. नंतर जैविक पाण्याची म्हणजे द्रव स्वरूपामधलं पाणी. आता टोटल पाण्याच्या 19.7%
हे ताज्या पाण्याचं प्रमाण आहे. त्यातलं उपलब्धतेचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे आणि ते 98.4 इतकं जास्त आहे. आता आपल्याला तक्त्यावरून लक्षात येईल की फक्त पाचव्या भागात एक मिनिट आपल्याला ह्या तक्त्यावरून स्पष्ट दिसून येते की फक्त पाचव्या भागात ताजे पाणी द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. फक्त पाचवा भाग म्हणजे कोणता? की भूजलमधला. आता भूजलमधला जो आहे तो आपल्याला द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र ही भूगर्भीय आहे आणि म्हणूनच मानवी वापरासाठी वारंवार भूगर्भामधलं पाणी जे आहे ते उपलब्धता जास्त असल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती सुद्धा अवलंबून राहावं लागतं. या दुर्मिळ गोष्टीपैकी 90% पेक्षा जास्त भू किंवा भूगर्भामध्ये हे पाणी उपलब्ध आहे. तर फक्त 1% तलाव आणि तळ्यामध्ये आणि त्यातली तलाव आणि तळ्यामध्ये गोडे पाण्यामध्ये कॅनडामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. तर मातीच्या प्रोफाईलमध्ये फक्त 2.2% आहे आणि बाकी सर्व पाणी आहे ते भूगर्भीय अशा स्वरूपाचं आहे. परंतु दुप्पट प्रमाण नद्यामध्ये किंवा वातावरणात भरलेलं आहे. नद्यामध्ये थोडं जास्त आणि वातावरणातही भरलेलं आहे. भारत एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या बाबतीत खूप भाग्यवान आहे. आता ही भारत का आहे? कारण त्यामध्ये सरासरी 400 मेहॅम म्हणजेच मिलियन हेक्टर मीटर पाऊस मिळतो. मिलियन हेक्टर म्हणजे मिलियनचा अर्थ 10 वरती 5 शून्य सॉरी 10 वरती 5 शून्य एकावरती 5 शून्य आणि हेक्टर मीटर. तर त्यापैकी आपण त्याचा पाऊस आपल्याला भरपूर मिळतो, ज्यापैकी 150 मेहॅम पृष्ठभागाच्या पाण्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. 50 मेहॅम भूजलाच्या स्वरूपात साठवले जाते. 165 मेहॅम मातीमध्ये साठवले जाते. ताज्या पाण्याची मात्रा सध्याच्या भविष्यातील मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. परंतु त्याच्या असमान वितरण, त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सर्वत्र सारखं नाही. विस्तृत हंगामी तसेच समस्या आहे. आता मिलियन हेक्टर मीटर मेहॅम असं त्याचं युनिट आहे. आता यामध्ये आपल्याला पर्जन्यवृष्टीविषयी आपण भारत जरी या बाबतीत भाग्यवान असला भरपूर पावसाच्या बाबतीमध्ये, तरी त्या पाण्याचं वितरण जे आहे ते मात्र सगळीकडे सारखं नसल्यामुळं जगातील पाण्याची कमतरता ती जी आहे ती फार मोठी आहे आणि ती दीर्घकालीन समस्या आहे. आता आपण पर्जन्यवृष्टीबद्दल पाहूया. तर पर्जन्यवृष्टीबद्दल बोलत असताना वातावरणातील ओलावा पृथ्वीवर येतो. पाऊस, बर्फ, गारपीट, गार, दव, पाण्याच्या बाष्पीभवनामुळे वातावरणात प्रवेश करणारा ओलावा, द्रव म्हणजेच पाऊस किंवा घन म्हणजेच बर्फ, गारपीट आणि गार मध्ये संक्षेपित होतो. पाणी संक्षेपण, निक्षेपण पर्जन्यवृष्टीद्वारे वातावरणातून जमिनीवर आणि समुद्रात परत येते. तर संक्षेपण म्हणजेच पाणी बाष्प अवस्थेतून द्रव अवस्थेत किंवा त्याला सांद्रीभवन असंही म्हणता येईल आपल्याला. तर ही बदलण्याची प्रक्रिया आता द्रव अवस्थेत बाष्प अवस्थेतून द्रव अवस्थेत येणं ही प्रक्रिया आहे. निक्षेपण म्हणजे पाणी बाष्पातून थेट निक्षेपण म्हणजेच पाण्याचं घन स्वरूपामध्ये त्याचं परावर्तन होणं. आणि आपण जी पहिल्यांदा पाहिली ती संक्षेपण म्हणजेच पाणी बाष्प अवस्थेतून द्रव अवस्थेत सांद्रीभवन ही प्रक्रिया आपण पाहिली. आणि नंतर हे जे स्फटिकीभवन जे होतं किंवा घन पदार्थामध्ये जे रूपांतर होतं
जे पाण्यापासून त्याला निक्षेपण ही संज्ञा वापरलेली आहे. वातावरणात संक्षेपण म्हणजे सांद्रीभवन आणि निक्षेपणामुळे तयार होणारे लहान पाण्याचे थेंब बर्फाचे स्फटिक ढग तयार करतात. पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य भाग पावसाच्या रूपात मिळतो. निसर्गातील जलचक्र सूर्याच्या ऊर्जेवरती चालतं. सौर ऊर्जा, समुद्र आणि जमिनीवरून पाणी तयार करतात, जे वाऱ्याच्या प्रवाहाने लांब अंतरावर नेले जातात. पाऊस आणि वितळलेला बर्फ नद्यामधील पाणी पुनर्भरण करतात आणि ते जे हायड्रोलॉजिकल सायकलनी परत समुद्रात नेतात. आता पाण्याविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे आणि त्यामध्ये आपण एका गोष्टीचा विचार करणार आहोत की पाणी जे पृष्ठभागावरती पडते पृथ्वीच्या, त्यामध्ये पहिली प्रक्रिया जी आहे ती रन ऑफ म्हणजे वाहून जाणं. ओढ्यामधून, नाल्यामधून, नंतर नदीमधून हे पाणी जे आहे ते वाहून जाणार आहे. काही पाऊस पाणीमध्ये शोषला जातो, परंतु उरलेलं जे पाणी आहे ते नैसर्गिक उतारानुसार आपल्याला माहित आहे की पाणी जे आहे ते उंचावरून सखल भागाकडे वाहत आणि उतारानुसार जमिनीच्या पृष्ठभागावरून ते वाहत. वाहून जाणे हे तलाव आणि नद्यासाठी मुख्य स्रोत बनतात, जे शेवटी समुद्रात मिळतात. वाहणारे पाणी किंवा रन ऑफ वॉटर जे आहे जमिनीची करताना आढळून येतं. पावसाळ्यात अत्याधिक पाणी वाहून जाण्यामुळे आपल्या देशामध्ये अनेक भागामध्ये पूर येतो आणि यावर्षी ही पूर परिस्थिती थोडीशी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. तर रन ऑफ पाणी जमिनीवरती पडल्यानंतर थोडंफार पाणी जमिनीच्या मातीमध्ये हे शोषलं जातं आणि उरलेलं पाणी जे आहे ते ओढे, नाले आणि नद्या याच्यामध्ये जातात. त्यामध्ये काही अंशी जमिनीची धूप होते, मातीची धूप होते, खडकांची धूप होते. अशा स्वरूपाचा आपल्याला रन ऑफ वॉटर किंवा वाहून जाणाऱ्या पाण्याचे परिणाम दिसून येतात. तर दुसरा एक भाग आहे तो पाण्याचं ऊर्ध्वपातन, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. जसं की ज्यामध्ये घन पाणी थेट वायू अवस्थेत बदलून जात. आता जसं आपण कापूर किंवा इतर काही रासायनिक पदार्थ आहेत त्यांच्या बाबतीत पाहतो. कापूर हे एक उदाहरण घेतलं आपण, तर त्याला उष्णता दिल्यानंतर एकदम घन स्वरूप ते वायू स्वरूप थेट वायू अवस्थेत बदलून जात, मधल्या द्रव अवस्थेत जात नाही. तर तापमान खूप कमी असताना बर्फाचे तुकडे हळूहळू अदृश्य होतात. ते एक ऊर्ध्वपातनाचे म्हणजे सब्लिमेशनचे एक उदाहरण आहे. आता ही एक प्रक्रिया, वैज्ञानिक प्रक्रिया आहे, घन पदार्थापासून वायूमध्ये थेट जाणं. आता घन पदार्थापासून वायूमध्ये जाण्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे, चौथा प्रकार जो आपण पाहतोय तो बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशनमध्ये की ज्यामध्ये द्रव पाणी सामान्य तापमानावरती वायू अवस्थेत बदललं जातं. सर्व जलाशयामधून आणि ओल्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. महासागराच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होतं. वातावरणातील पाण्याच्या वायूचे सर्वात मोठा स्रोत जे आहे तो हे बाष्पीभवन झालेले म्हणजे पाण्याची वाफ झालेले जे आहेत ते आहेत. आता ट्रान्सपिरेशन, पाचवा जो प्रकार आहे तो ट्रान्सपिरेशन की वाष्पोत्सर्जन ज्याला आपल्याला म्हणता येईल, ते त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. आता हे जे आहे ट्रान्सपिरेशन, हे वनस्पतीच्या पानामधून वायू स्वरूपात पाण्याचे नुकसान करण्यास काम करतं.
आता पाण्यामध्ये वनस्पती पाणी करतात, त्यांना पानं, फुलं, नंतर त्याच्यापासून मिळणारी फळं आपल्याला मिळतात. आता हे बाष्पोत्सर्जन जे आहे ते लक्षणीय आहे. ट्रान्सपिरेशन ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ एका हेक्टर म्हणजे 2.5 एकर मका पिकातून फक्त 8,800 गॅलन पाण्याचं नुकसान करतात. कशामुळं? ट्रान्सपिरेशन. आता पृथ्वीवर 3 प्रकारचं पाणी आढळतं, आपण पाहिलेलं आहे. गोडे पाणी, खारे पाणी आणि समुद्री पाणी. 3 प्रकारामध्ये पाणी आढळतं पृथ्वीवर. ते कसं? तर गोड पाणी म्हणजे एक सार्वत्रिक विलायक म्हटलेलं आहे त्याला. युनिव्हर्सल सॉल्व्हंट ही टेक्निकल टर्म त्यासाठी वापरली जाते विज्ञानामध्ये पाण्यामध्ये बरेचसे पदार्थ विरघळतात असा त्याचा अर्थ आहे. एक सार्वत्रिक विलायक म्हणजे अनेक विद्रव्य क्षारांचा याच्यामध्ये समावेश होतो. पाणी एक सार्वत्रिक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ विरघळतात. गोड्या पाण्यात जर आपण क्षाराचे प्रमाण जर विचारात घेतलं तर 1.5% पेक्षा कमी असतं. आता गोड पाणी आणि खारवट म्हणण्यापेक्षा ज्या पाण्यामध्ये क्षारात त्याला आपण गोडे पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी आहे असं म्हणूया. परंतु जर साबणाच्या पाण्याचा फेस जर जास्त झाला नाही तर क्षारांचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता त्या क्षारांचं प्रमाण 1% पेक्षा कमी असेल तर आपल्याला गोड पाणी जे आहे ते. तर विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ सगळ्यात आपण आत्ताच पाहिलं की युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे पाणी. त्यामुळे काही सेंद्रिय पदार्थ पाण्यात विद्रव्य होतात म्हणजे विरघळतात. विद्रव क्षारांचा तरंगणाऱ्या जलचर वनस्पती आणि सूक्ष्म जीवासाठी त्यांचं महत्त्व आहे. म्हणजे ते त्यांचं अन्न म्हणून ते घेऊ शकतात किंवा त्यांच्या दृष्टीनं ते आवश्यकही आहे. गोड्या पाण्यामध्ये 1.5% पेक्षा क्षार कमी असतं. तर खारट पाण्यामध्ये कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, नंतर मॅग्नेशियम कार्बोनेट अशा प्रकारचे विद्राव्य क्षार जे आहेत ते 0.5 ते 3.5% दरम्यान जर असतील तर त्याला खारट पाणी म्हणायचं. आपण गोड्या पाण्यामध्ये 1.5% पेक्षा क्षारांचं प्रमाण कमी म्हटलेलं आहे. त्याला हलके पाणी म्हटलं जातं आणि त्याच्यापेक्षा प्रमाण जर जास्त असेल त्याला जड पाणी म्हणतो आपण. गोड्या पाण्यामध्ये आणखी 2 प्रकार आहेत, हलके पाणी, जड पाणी. आपण खारट पाण्याचा विचार करतो त्याच्यामध्ये 0.5 ते 3.5% दरम्यान खारट पाण्यामध्ये क्षार असतात. आणि या मध्यम खारट पाण्याचे प्रमाण गोड्या किंवा समुद्री पाण्यापेक्षा वेगळं असतं. नदीच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या खाडीमध्ये गोड्या पाण्याचे समुद्राच्या पाण्याशी मिश्रट होऊन खारट पाणी तयार होतं. जे आपण खाडीचा जो भाग आहे म्हणजे नदी जिथं समुद्राला मिळते तिथं समुद्राचं पाणी आणि नदीतलं पाणी यांचं मिश्रण तयार होऊन आपल्याला खारट दरम्यान विद्राव्य क्षार असतात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण समुद्री पाणी शेवटचा प्रकार जो आहे समुद्राचे पाणी अत्यंत खारट असते. आता आपल्याला माहित आहे
समुद्राच्या पाण्यापासून आपण मीठ किंवा NaCl हा एक संयुग आहे की जे जीवनावश्यक गोष्टीमध्ये आवश्यक म्हणून आपण जे गृहीत धरतो, तर त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून हे मीठ तयार केलं जातं. आता समुद्राचं पाणी जे आहे अत्यंत खारट आहे. समुद्राच्या पाण्याचा खारटपणा जो आहे तो अशा स्वरूपाचा असतो की 1000 भाग पाण्यात 35 भाग क्षार असतात आणि ते 3.5% खारट म्हणजे विद्राव्य क्षार त्याच्यामध्ये असतात. काही खारट तलावामध्ये खारटपणाचे प्रमाण 35% पर्यंत आणि त्याहूनही जास्त असू शकते. अशा परिसंस्थांमध्ये जैविक क्रियाकलाप म्हणजेच आपल्याला वनस्पतीसाठी आणि प्राण्यांच्यासाठी या पाण्याचा उपयोग नसतो, तर त्यामध्ये आपल्याला जैविक क्रियाकलाप किंवा ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या खूपच मर्यादित आहेत. तर अशा प्रकारे आपण पाण्याचे प्रकार पाहिलेले आहेत. एक म्हणजे गोडं पाणी की ज्याला आपण पॉटेबल वॉटर म्हणतो. पॉटेबल वॉटरमध्ये 2 प्रकार आहेत. इथं आपण मेन्शन केलेले नाही या स्लाईडमध्ये. परंतु गोड्या पाण्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक हलकं पाणी की ज्यामध्ये साबणाचा फेस विपुल प्रमाणामध्ये होतो आणि कठीण पाणी किंवा जड पाणी जे आहे तर त्यामध्ये साबणाच्या पाण्याचा फेस जो आहे तो कमी प्रमाणामध्ये होतो. दुसऱ्या प्रकारचं पाणी आहे आता यामध्ये विद्राव्य क्षारांचा तरंग जो प्रमाण असतं ते 5% कमी असतं गोड्या पाण्यामध्ये. आता खारट पाणी जे आहे त्याच्यामध्ये 0.5 ते 3.5% दरम्यान आणि हे मध्यम खारटपणा असतो त्याचा. आता आपल्याला चवी माहीत आहेत. मुख्य चवी ज्या आहेत गोड, आंबट, तिखट आणि खारट या मुख्य चवी आहेत ज्या माणसाच्या जिभेला जाणवतात आणि त्यामध्ये जर आपण खारट पाणी म्हटलं तर मध्यम खारट पाण्याचा हा जो प्रकार आहे तो समुद्राच्या पाण्याशी मिश्रण होऊन नदीच्या पाण्याच्या इथं आपल्याला ते आढळून येतं आणि समुद्री पाणी जे आहे ते सर्वाधिक खारट असतं कारण त्यामध्ये 1000 भागामध्ये 35 भाग क्षार असतात. आता हे क्षार जे आहेत क्रियाकलापासाठी योग्य नसल्याने त्या पाण्याचा तसा वापर करता येत नाही आणि जर खारट पाण्याचा वापर करायचा असेल तर अलीकडं नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून वॉटर सॉफ्टनर्स अशा स्वरूपाची एक यंत्रणा या मॉडर्न युगामध्ये प्रचलित झालेली आहे. तर आपण आज बऱ्याचशा गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण एकक 4, 5, 6, 7 आज चर्चेला घेतलेलं होतं. नवीकरणीय आणि अपारंपरिक साधने याचा आपण विचार केला होता. नवीकरणीयमध्ये पाणी आहे, नंतर जमीन आहे, परंतु जमिनीचं नवीनीकरणाची प्रक्रिया फार संथ आहे. अपारंपरिक साधने म्हणजेच जी आपण फॉसिल फ्युएल्स म्हणतो, पेट्रोल म्हणजेच नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल आणि कोळसा ही अपारंपरिक साधने आहेत. त्यांचा साठा मर्यादित आहे आणि त्यांच्या वापरासाठी त्यांचे साठे अमर्याद नसल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती त्याच्या संबंधामध्ये योग्य पर्याय आणि योग्य पद्धतीचा वापर या 2 गोष्टी आवश्यक आहे. आता नैसर्गिक संसाधने त्यांचं वितरण, महत्त्व, वापर आणि त्याच्यापासून उद्भवणाऱ्या समस्या याची चर्चा आपली थोडक्यात झालेली आहे. जमीन आणि जलसंपदा या नवीकरणीय संसाधनामध्ये मोडतात आणि त्याच्यामध्ये आज
आजच्या परिस्थितीत अनियंत्रित वापर करण्यामुळं आपल्याला अनियंत्रित वापरामुळं जे पुढं जे इतर पुढच्या पिढीसाठी म्हणूया की चराईसाठी, वनस्पतीच्या सामग्रीच्या वापरासाठी जमिनीच्या पृष्ठभागाचा सखोल आणि अनियंत्रित वापर केल्याने वनस्पती समुदाय आणि मानव प्राण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी ज्या आहेत त्या निरुपयोगी ठरतात. त्याचा वापर आपण कार्यक्षम पद्धतीने केला पाहिजे. आता वनांचं आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक महत्त्व सुद्धा खूप आहे. वनस्पतीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या पद्धती विकसित झाल्या पाहिजेत. जैवविविधता, मूल्य आणि सेवा हे एकक जैवविविधतेची व्याख्या करतात. घेतलेली आहे. भू आणि जलस्रोताविषयी आपण चर्चा केलेली आहे. आता नूतनीकरण आणि अनूतनीकरण, पेट्रोल, कोळसा ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो हे अनूतनीकरणीय आहे. आणि नूतनीकरणीय असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जल आणि माती आहे. परंतु मातीमध्ये सुद्धा त्याची जी रिप्लेनिशमेंट म्हणजेच त्याचा जो पुनर्भरण जे जमिनीचं आहे ते त्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. तर अशा प्रकारे नूतनीकरण आणि आता ताजं पाणी म्हणजे ज्याला आपण पॉटेबल वॉटर म्हणतो की ज्या पाण्यामध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती 80% पाणी गोठलेल्या स्वरूपामध्ये, द्रव स्वरूपामध्ये फक्त 20% आहे. तलावामध्ये त्यातलं 0.2 अशा स्वरूपाचं आहे. आणि यामध्ये सर्वाधिक पाणी जे आहे ते भूजलामध्ये आहे आणि 19.7% एवढं ताजे पाणी त्याच्यामध्ये आहे. आणि उपलब्धतेचं प्रमाण जे आहे ते 98% आहे. आता आपल्याला द्रव स्वरूपात पाणी उपलब्ध आहे, पण ही मात्रा पुनर्भरणीय आहे. म्हणूनच मानवी वापरासाठी वारंवार आपण अवलंबून त्याच्यावरती राहतो. आता तरीसुद्धा आपल्याला पर्जन्यवृष्टीच्या बाबतीत जरी आपण नशीबवान असलो तरीसुद्धा आपल्याला त्याचं वितरण जे आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे पाण्याचं ते असमान असल्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला पाण्याची कमतरता आणि आपल्याला आढळून येते. नंतर पर्जन्यवृष्टीबद्दलचे आपण वाहून जाणे म्हणजे काय, पातन म्हणजे काय, बाष्पीभवन म्हणजे काय, बाष्पोत्सर्जन म्हणजे काय, गोड पाणी, त्यातील हलकं पाणी, जड पाणी, खारट पाणी म्हणजे काय आणि समुद्री पाणी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार आज केलेला आहे. आणि आपण पुढच्या तर अशा पद्धतीनं आज आपण ज्या नवीकरणीय आणि अपारंपरिक संसाधनामध्ये 4, 5, 6 आणि 7वं एकक हे आपण आज समाप्त करतोय. मी आपणा सर्वांना एक वेळ विनंती करतो की आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जशा पद्धतीनं आपलं शिकवणं पुढं जात आहे त्या पद्धतीनं पूर्वीचा अभ्यास जो आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून म्हणजे आपल्याला एकमेकाबरोबर राहून आपल्याला ते व्यवस्थितपणे आकलनीय आणि समजून घेण्यानं सर्वांचाच त्याच्यामध्ये फायदा आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या व्याख्यानामध्ये आपण ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या आपण पूर्वी थोडक्यात त्याचा विचार करत आज थोडंसं अधिक त्याच्या क्लिष्टतेकडे वळलेलो आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तसंच आपल्याला पुढं जाऊन आपली निसर्गाप्रती म्हणजे परिसंस्थेच्या संबंधामध्ये काय कर्तव्य आहेत याचंही आपल्याला जाणीव होईल. एवढं बोलून आजचं हे जे व्याख्यान आहे ते मी रजा घेतो. आभारी आहे. थँक्यू.